स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। ची वार्ता घडली। टिळकांच्या घरी पुत्र रत्न जन्मास आले। पार्वतीबाई व गंगाधर पंत आई बाबा झाले। बाळाचे नाव आपण काय ठेवायचे? बाळाचे नाव आपण केशव ठेवूया। केशव, अरे वा, केशव बाळ। आम्ही पण ह्याला बाळच म्हणणार। झाले, बाळाचे नाव केशव ठेवण्यात आले। पण लाडाने केशवला सर्वजण बाळच म्हणू लागले। बाळ मोठा होऊ लागला, शाळेत जाऊ लागला। शाळेत मात्र त्याला सर्वजण केशवच म्हणायचे। लोकमान्य टिळकांच्या बालपणीचे काही प्रसंग आपल्याला त्यांच्या करारी आणि सत्यनिष्ठतेची प्रत्येस देतात। पाहूया त्यांच्या बालपणीचा शाळेमधला हा एक प्रसंग। चला आपण खाऊया। ओ चला चला। कोण कोण खातंय? टिळक एकटे खात नाही, एकटे अभ्यास करतायत बघा। कोण आहे टिळक? नमस्ते मुलांनो, खाली बसा। अरे वर्गात एवढे कचरा कोणी केला? एवढ्या शेंगा कोणी खाल्ल्या? मला पटकन नाव सांगा। मग शेंगाची टरफले आली कुठून? प्रत्येकाला एक एक छडी घ्यावी लागेल। पहा, गुरुजी सर्वांना छडी देत आहेत। केशव उभा राहा, हात समोर कर, घे छडी। गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले केली नाही, मी छडी घेणार नाही। सर्व मुलांनी छड्या घेतल्या, तुलाही छडी घ्यावीच लागेल। गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले केली नाही, मी छडी घेणार नाही। छडी घेत नाही तर चल, चालता वर्गातून। पहा, लोकमान्य टिळकांच्या बालपणीचा हा एक प्रसंग। ते किती सत्यनिष्ठ होते हे यातून आपल्याला समजतं। जर मी शेंगा खाल्ल्या नाही, टरफलं टाकली नाही तर मी छडीही घेणार नाही, एवढं निक्षून गुरुजींना त्यांनी सांगितलं। त्यांच्या बालपणीचा आणखी एक शाळेतलाच प्रसंग आपण पाहूया। नमस्ते मुलांनो, खाली बसा। मी काल तुम्हाला गृहपाठ दिलेला, ते तुम्ही सोडवलंच असेल। दाखवा बरं मला पाट्या।
दाखव तुझी गणित. बरोबर, शाबास. पहा मुलांनो, अख्ख्या वर्गात केशवचीच गणित बरोबर आले आहेत. माफ करा गुरुजी, हे गणित मी सोडविले नाही. वरच्या वर्गातील माझ्या मित्राकडून हे गणित मी सोडवून घेतले आहे, त्यामुळे ही शाबासकी माझी नाही. पहा मुलांनो, किती प्रामाणिक आहे हा केशव. तुम्ही असे प्रामाणिक वागा. खूप छान. पहा, तुम्हाला लक्षात आलं या प्रसंगातून आपण काय शिकायचंय. जे गणित लोकमान्य टिळकांनी सोडवलंच नव्हतं त्याची शाबासकी त्यांनी घेतली नाही, इतका खरेपणा लोकमान्य टिळकांच्या अंगी होता. लोकमान्य टिळकांचं शिक्षण विरोधात ते स्पष्ट व कडक शब्दात मते मांडू लागले. भारतातील जनतेत त्यांनी इंग्रजांविरुद्ध असंतोष पसरवला, जेणेकरून जनतेला त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव होईल. त्यामुळेच त्यांना असंतोषाचे जनक असेही इतिहासामध्ये ओळखले जाते. इंग्रज सरकार विरोधामध्ये परखड मते मांडण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रे सुरू केली. जनतेने ती वाचावी व इंग्रजांविरुद्ध आवाज उठवावा असा हेतू यामागे त्यांचा होता. 1881 साली केसरी हे मराठी वृत्तपत्र व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. पहा, तुम्हाला केसरी आणि मराठा ही दोन्ही वृत्तपत्र, याचा अर्थ काय, वर्तमानपत्र, पेपर जो आपण रोज वाचतो, हे त्या काळातले पेपर आहेत, वर्तमानपत्र आहेत, ज्यामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये लोकमान्य टिळकांनी अनेक लेख लिहिलेले आहेत. पहा, याशिवाय लोकमान्य टिळकांनी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा भरीव असं काम केलं. त्यांनी पुण्यामध्ये 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि पुण्यामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. समाज एकत्र यायला हवा असेल तर त्यांची भावनिक नाळ जोडायला हवी असे टिळकांना वाटू लागले. लोक एकत्र आले तर विचारांची देवाणघेवाण होईल, एकी वाढेल, इंग्रजांविरुद्ध प्रक्षोभ वाढेल असा विचार करून त्यांनी 1893 मध्ये गणेश उत्सव हा सार्वजनिक सण सुरू केला. जो सण आजही पुण्यामध्ये आपण किंवा पूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरात सुद्धा काही ठिकाणी आपण गणेश उत्सव साजरा करत असतो. आणि या गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. साली लोकमान्य टिळकांनी शिवजयंती हा आणखी एक उत्सव सुरू केला. होतं गीता रहस्य.
या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे, या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे.